ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता शिवानी जाधवला साक्षी ही पैसे देताना सायलीने बघून सायलीने आता साक्षी आणि शिवानीला रंगेहात पकडून आता मोठ्या शिताफीने आणि मोठ्या हुशारीने आता शिवानी जाधवची भेट घेऊन आता सायलीने सत्याच्या जालिम औषधाचे अंजन शिवानी जाधवच्या डोळ्यात टाकून आता शिवानी जाधवला आपल्या बाजूने फिरवलेले असते आणि शिवानी जाधवने दिलेली साक्ष ही खोटी असल्याचे आता सायलीने पुन्हा कोर्टासमोर आणि अर्जुन समोर आणून आता मोठ्या सत्याने साक्षीचा खेळ खल्लास केल्याचे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता अर्जुनने अर्जंटली हेअरिंग बोलावल्यामुळे आता रविराज आणि साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता रविराजने सुद्धा शिवानी जाधवची भेट घेऊन साक्षी ही 1.5 तास रिसॉर्टमधून बाहेर पडून त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली होती हे याचा आता पुरावा साक्षीची भेट घेऊन समोर आणलेला असतो. आणि आता कोर्टात अर्जुनच्या अगोदर रविराज हा शिवानी जाधवला साक्ष देण्यासाठी बोलावतो आणि साक्षीला ओळखता का तुम्ही असा प्रश्न विचारित आता त्या रात्रीची सर्व घडलेली हकीकत रविराज हा शिवानी जाधवला विचारतो. तेव्हा आता शिवानी जाधव पोपटासारखे साक्षीने सांगितल्याप्रमाणे कोर्टात खडाखडा बोलू लागते. शिवानी जाधव म्हणते की या मुलीला मी तर फारसे ओळखत नाही, पण त्या रात्री 10 वाजता मी क्लासवरून येत असताना ही मुलगी समोरच असलेल्या आमच्या वस्तीच्या जवळच्या ग्राउंडवर दारू पिऊन बसलेली होती. मी तेथून जात असताना मला या मुलीचा त्रास दिसला आणि मी तिला विचारले आणि घरी येण्यासाठी विचारले, पण ती मुलगी नको असे म्हणत तिने आता त्या दारूच्या नशेत थोडेफार स्वतःला आवरले आणि नंतर ती तिच्या कारमधून निघून गेल्याचे आता शिवानीने कोर्टात सांगितलेले असते. अर्जुन आता शिवानीला प्रश्न विचारतो, तुम्ही ज्या वेळेस तेथून 10 वाजता जात होता तर अशी कोणती ट्युशन होती की ज्या रात्री ती 10ची तुमची असते. तेव्हा लगेचच शिवानी जाधवने सांगितलेले असते की सर आमची परिस्थिती गरीब आहे, तेव्हा दिवसा मी जॉब करते आणि रात्री मी ट्युशन करते. तेव्हा आता अर्जुनला सुद्धा गप्प बसावे लागलेले असते. तर आता जज शिवानी जाधवची ती साक्ष पक्की ग्राह्य धरत नाहीत आणि म्हणतात की साक्षी ही दारू पिऊन आता गाडी चालवत होती हे तर सिद्ध झालं, पण ती आता मोकळ्या ग्राउंडवर गेली होती की आश्रमात गेली होती हे अजून सिद्ध झालेलं नाही. पण साक्षी ही आश्रमात गेली होती असा संशय मात्र तयार झाला आहे. तेव्हा आता लगेचच कोर्ट साक्षी ही आश्रमात गेली होती की कुठे हे सिद्ध करण्याचे पुराव्यासकट आदेश देतात. तेव्हा आता लगेचच कोर्टाची सुनावणी संपलेली असते. इकडे आता अर्जुन आणि सायली विचार करतात आणि बाहेर येऊन म्हणतात की आता आपल्याला साक्षीच्या विरोधात मोठा काहीतरी पुरावा मिळवावा लागेल की जेणेकरून साक्षी ही आश्रमातच गेली होती हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तर आता सायली म्हणते की अर्जुन सर आता काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपल्याला एक तर शिवानी जाधवने ती दिलेली साक्ष खोटी ठरवावी लागेल आणि नंतर साक्षी ही आश्रमात गेली होती हे सिद्ध करावं लागेल. तर आता डोक्याच्या हुशारीने सायली विचार करते आणि म्हणते की सर आपण जर शिवानी जाधव हिच्या पाळतीवरती राहिलो आणि शिवानी जाधव ही खोटं बोलत आहे हे आपल्याला माहीत आहे, पण आता नक्कीच साक्षीने शिवानी जाधवला खोटं बोलण्यासाठी भाग पाडले असेल. तेव्हा जर आपण शिवानी जाधववर पाळत ठेवून तिच्याकडून काही धागेदोरे मिळतात की नाही हे बघितले तर आता साक्षी ही त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली नव्हती आणि शिवानी जाधव ही खोटे बोलत आहे आपल्याला समजेल. तेव्हा अर्जुनला सुद्धा आता सायलीचे म्हणणं पटलेलं असतं. तर आता अर्जुन म्हणतो की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या शिवानी जाधवची साक्ष आणि ती खोटी आहे हे आता कसं सिद्ध करायचं. त्यानंतर आता सायली ही मार्केटमध्ये जात असताना अचानक समोर साक्षी ही तिच्या कारमधून येताना सायलीला दिसते आणि लगेचच सायली थोडीशी आडबाजूला होते आणि शेजारीच असलेल्या धुमाळ वस्तीत साक्षी आता तिची कार घेऊन जाते. व आता नक्कीच साक्षी ही कुठेतरी चालली आणि आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल असा विचार येऊन आता सायलीसुद्धा साक्षीचा पाठलाग करते आणि आता साक्षी ही तिच्या कारमधून आता तडक शिवानी जाधवच्या घरामध्ये जाते. तर पाठीमागून सायली ही त्या घराच्या दरवाजासमोर येते
आणि घराच्या दरवाजाच्या आड बाजूला आता सायली ही साक्षी आणि शिवानीचे बोलणे ऐकू लागते. साक्षी आता शिवानीची भेट घेते आणि शिवानीला हसतच म्हणते की वा शिवानी, आज मी तुला मानले. अगं कोर्टात काय तू पोपटासारखी भडाभडा बोलली आणि मी जे सांगितलं ते तू सगळ्यांसमोर ऐकवलं आणि त्या अर्जुन सुभेदाराची तू तर बोलतीच बंद केली. तेव्हा आता इकडे शिवानी जाधव खूप खुश झालेली असते आणि त्या खुशीतच आता साक्षी ही पैशाचा बंडल बाहेर काढून शिवानीला देते. तेव्हा आता शिवानी आणखीनच खुश झालेली असते. त्यानंतर आता साक्षी ही त्या शिवानी जाधवच्या घरातून निघून जाते. तर आता इकडे मात्र साक्षीने शिवानी जाधवला खोटं बोलण्यासाठी पैसे दिल्याचे सायलीला समजलेले असते आणि रागही आलेला असतो. तर आता लगेचच साक्षी तिथून निघून गेल्यानंतर सायली ही तिथे येते आणि शिवानी जाधवला म्हणते की वा शिवानी जाधव, आज पैशासाठी तू विकली गेलीस आणि अन्यायाची बाजू घेऊन तू अन्याय करणाऱ्या माणसाची साथ दिली. हे पैसे तुला किती दिवस पुरणार आहे? अगं आज माझे मधुभाऊ न्यायासाठी कोर्टामध्ये झगडत आहेत आणि तू अन्यायाची बाजू घेऊन अजून एका असत्याला तू पाठीशी घातले आणि पाठबळ दिलेस. पण पैसे तुला किती दिवस पुरणार आहे? अगं तू आज खूप मोठे पाप आपल्या माथी लावले आहे. आणि विचार कर, आज जर तू माझ्या मधुभाऊच्या जागी असते आणि जर तुझ्या विरोधात कुणी दुसऱ्याला जर पैसे दिले असते तर आता तुला काय वाटलं असतं? सायली म्हणते की माणूस गरीब असावा पण असा तो स्वाभिमानी असावा. पैशासाठी तू विकली गेली. या पैशाने तू काय कितीही मोठी होणार नाहीयेस. पण तू हे असे पैसे घेऊन खोटी साक्ष देण्यापेक्षा गरीब होऊन मिरची भाकर खाऊन स्वतःच्या पायावर उभे राहून ताठमानेने जगणं कधी पण चांगलं. तेव्हा आता शिवानीला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झालेली असते आणि आपल्याकडून आज खूप मोठी चूक होऊन आपण एका माणसाचा तळतळाट आपल्या माथी लावला आहे. आणि लगेच शिवानी जाधवच्या डोळ्यातून पस्तव्याचे अश्रू बाहेर येऊ लागतात आणि शिवानी जाधव म्हणते की ताई मी चुकले, मला माफ करा. तेव्हा सायली म्हणते की आता तुला या चुकाचं प्रायश्चित करायचं असेल तर तू कोर्टात खरं काय आहे ते सांग. तेव्हा आता शिवानी ते सांगण्यासाठी तयार होते. तेव्हा आता सायलीने शिवानी जाधवच्या डोळ्यात सत्याचे अंजन घालून पुन्हा शिवानीची साक्ष फिरवलेली असते आणि आता कोर्टात येऊन शिवानी जाधव साक्षी ही त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली नव्हती आणि तसे बोलायला मला साक्षीने पैसे दिल्याची साक्ष आता शिवानी जाधव कोर्टात येऊन आता सायली कसा साक्षीचा खेळ खल्लास करते आणि मधुभाऊला न्याय मिळवून देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब